तर झी 24 तासने उघडकीस आणलेला मुंढवा जमीन गैरव्यवहार अखेर रद्द झाल्याची घोषणा अजित पवार यांनी केली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात या संबंधीचं मुद्रांक शुल्क हे भरावंच लागणार आहे। किंबहुना तसं पत्रच मुद्रांक शुल्क विभागानं दोन्ही पार्ट्यांना पाठवलेलं आहे। 7% स्टॅम्प ड्युटी प्रमाणे दोन्ही बाजूंचं हे शुल्क 21 कोटी होतं, पण मूळ व्यवहाराच्या वेळी शुल्क हे दोन्ही पार्ट्यांनी बुडवलं असल्या कारणानं आता व्यवहार रद्द होताना या दोघांनाही शासनाकडे 21+21 असे एकूण 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल। नंतर हा व्यवहार रद्द होईल असं जाणकारांकडून आता सांगितलं जात आहे। तर झी 24 तासच्याच याच महा इम्पॅक्टच्या बातमी संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत पुण्याहून आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। चंद्रकांत फुंदे फुंदेंशी आपण बातचीत करणार आहोत। चंद्रकांतजी, खरं तर गेले 2 दिवस आपण सगळेच जण या बातमीवर आहोत आणि विशेषतः तुम्ही ही बातमी कव्हर केली पुण्यामधनं। सध्या जी बातमी जी अपडेट समोर येते आहे की स्टॅम्प ड्युटी आता भरावीच लागेल, जरी हा व्यवहार रद्द झाला तरी सुद्धा मुद्रांक शुल्क ते सुद्धा दोन्ही पार्ट्यांना 21+21 असं 42 कोटींचं भरावं लागणार आहे। काय अधिक अपडेट आहे? होय, अगदी बरोबर आहे। कालच आपण खरं तरी बातमी प्रेक्षकांना सांगितली होती आणि आज ते सगळे रिपोर्ट समोर आले, ते पत्रही आपल्याकडे आहे। काल ज्यावेळेस ह्या दोन्ही पार्ट्या हा व्यवहार रद्द करण्यासाठी ह्या सगळ्या मुद्रांक शुल्क कार्यालयातनं फिरत होत्या, मग 1 ते 4 हवेली क्रमांक 1 ते 4 अशी 4 मुद्रांक शुल्क कार्यालयात आहेत पुण्यात। सगळ्या ठिकाणी पण अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिल्याने म्हणे अगोदर पैसे भरा, त्याशिवाय तुम्हाला व्यवहार रद्द होता येणार नाही। आपल्या बातमीचा महा इम्पॅक्टच एवढा दणका होता की त्यांना ते रद्द करणं भाग होतं, त्याशिवाय कारण वरनं प्रचंड प्रेशर होतं अजितदादांकडनं की बाबा हे तर सगळं निपटा, तुम्ही निस्तरा, तुम्ही जे काय घोळ घातलेला आहे तो तुम्ही काय नसता उद्योग केलेला आहे, म्हणून हे 4ही मुद्रांक शुल्क कार्यालय फिरत होते। आणि अखेर त्यांनी ऑनलाईन हवेली क्रमांक 2 ऑनलाईन ह्या पावत्या भरल्या, होय आम्ही व्यवहार रद्द करतोय। तर त्याच वेळेस दस्त नोंदवून घेतला गेला नाही, त्यांना स्पष्टपणे त्रुटीपत्रक दिलं, तुम्ही जरी हे सादर केलं असलं व्यवहार रद्द करण्याचं उलटफेर दस्त नोंदणीचं, तरी तुम्हाला मागची तुम्ही 21 कोटीची 60% प्रमाणे स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे आणि आता तुम्ही व्यवहार रद्द करतायत त्यासाठीचे 60% असे एकूण 42 कोटी तुम्हाला हे दोन्ही बाजूनी भरावेच लागतील, त्याशिवाय हा दस्त नोंदणी रद्द होणार नाही, जो व्यवहार झालेला आहे तो रद्द होणार नाही। त्याच्यामुळं आता हे दोन्ही पार्ट्या 21 कोटी शासनाला कधी मुद्रांक शुल्क भरतात तेव्हा कुठे हा व्यवहार कागदोपत्री रद्द होईल। पण आता काल दादांनी घोषित केले खरं, पण प्रत्यक्षात ज्या पावत्या दाखवल्या गेल्या काल अजित पवारांच्या संपर्क कार्यालयानं ती चलनं होती, व्यवहार रद्द झाल्याचं डॉक्युमेंट्स नव्हते। त्यामुळे आता पुढं जे काय फॉलोअप होईल तो आपण दाखवूच प्रेक्षकांना, कारण ही बातमीच आपण सुरुवातीपासून ब्रेक केल्यानंतर लावून धरलेली, त्यामुळं जसं जसं याच्या जे अपडेट्स येत राहतील ते आपण प्रेक्षकांना सांगतच राहू। पण या निमित्ताने मला एवढंच सांगायचं प्रेक्षकांना, आपण जी बातमी लावून धरली त्याचा इम्पॅक्ट सगळ्यांना ती कॅरी करावी लागली। शासनाला अवघ्या 48 तासात हा व्यवहार रद्द करावा लागला। त्याच्यामुळं आजही माध्यमं सामाजिक भान ठेवून आणि अशा भ्रष्टाचाराविरोधात उतरली तर शासनाला गुडघे टेकावे लागतात संबंधितांना, हे बड्या मंडळींना हे यातनं स्पष्ट होतं। म्हणूनच चोहू बाजूने झी 24 तासवरती कमलेश सुतारांनी सगळं, आपले संपादक मुख्य संपादक कमलेश सरांनी सगळं आपलं इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट सगळं ऑपरेशन 7/12 आपण प्रेक्षकांना दाखवलं आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज आपण बघतोय एवढा मोठा व्यवहार जो आहे। त्याच्यामुळे या बातमीचा महा इम्पॅक्टच एवढा आहे की एकीकडे व्यवहार रद्द झालेला आहे, दुसरीकडे गुन्हे दाखल होत आहेत आणि सोबतच 42 कोटींचं मुद्रांक शुल्क सुद्धा आता भरावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।